कृषी उत्पन्न बाजार समितीचा आणखीन एक नवीन उपक्रम उघडकीस आला आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे वर्तन केव्हा सुधरेल आणि व्यापाऱ्यांसाठी तत्पर असलेली समिती शेतकऱ्यांना न्याय कधी देईल असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. मूकनाईच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समितीचा नवीन एक फंडा. कृषी उत्पन्न बाजार समितीची बातमी का लावली म्हणून मनात आकस धरून संबंधित वार्ताहर यांच्या दुकानाची थकबाकी नगण्य असतानाही तात्काळ 2 दिवसात पूर्ण रक्कम भरा अन्यथा दुकान सील करू अशी थेट धमकीच वसुली कर्मचाऱ्यांकडून संबंधित गाळा धारक यांना मिळाली आहे. म्हणजेच एखाद्याची सत्यता प्रकाशित करणे, चुकीच्या बाबी घटना उघडकीस आणणे म्हणजे फार मोठा गुन्हा केला की काय असे वातावरण सध्या पत्रकारांना अनुभवास मिळत आहे. म्हणजेच एखादे कार्यालय कर्मचारी, ठेकेदार, संस्था चालक किंवा व्यापारी याने कितीही चुका करायच्या आणि संबंधित घटना पत्रकारांच्या निदर्शनास आल्या तरीही पत्रकारांनी मूग गिळून राहायचे. म्हणजेच अशा लोकांच्या नजरेत तो पत्रकार निर्भीड समजला जायचा. अन्यथा अशा काही बातम्या त्यांना जर झोंबल्या तर मात्र पत्रकारांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करणे, वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकारांना मानसिक त्रास देणे असे उपक्रम काही महान विद्वानांच्या माध्यमातून सध्या चालू आहेत. दर्शकांनो, मूकनाईकच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो की अशा पत्रकारांमुळेच आज लोकशाहीचा चौथा स्तंभ जिवंत आहे. कारण तिन्ही स्तंभातून त्रस्त झालेला व्यक्ती हा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारांकडे न्याय मागण्यासाठी येत असतो. अन्यथा सामान्य माणसाला न्याय मिळणे कठीण होऊन बसेल. असो, काही हरकत नाही. लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोंगळ कारभार मूकनाईकच्या माध्यमातून आपल्या समोर मालिकेच्या पुढील भागातून सादर करणार आहोत. तत्पूर्वी पाहत राहा मूकनाईक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.